आपल्या मनात राहतील. आणि जसं सचिन म्हटला की वेळ जुळून येत नव्हती आणि कदाचित आजचा दिवस 13 जुलै 2025 हा दिवस आपला गाठीभेटीचा होता. आणि खूप छान वाटते सगळ्यांना बघून. काही काही चेहरे ओळखीचे नाही आहेत, पण आता ओळखल्यानंतर काही काही आठवणी जाग्या झाल्यात. आणि टीचर्स लोकांना पण खूप खूप छान वाटते भेटून. तर एक छोटीशी मी कविता बोलणार आहे सगळ्यांसाठी, तर नक्कीच तुम्हाला ऐकून ती छान वाटेल. एक एक इयत्ता पार करत बाल प्रवास कसा सुरेख होता, काठावर का पास होईना वर्ग माझा स्वर्ग होता. गणिताशी असे कट्टी नेहमी, इंग्रजीशी अघोषित सत्याग्रह होता. मराठीची ती अवीट गोडी, इतिहासात सनावळ्यांचा भूलभुलैया होता. हिंदीची होळी चिंधी, भूगोलात माझा भारत होता. तासांना येई झोप कंटाळा, पण वर्ग माझा स्वर्ग होता. नव्हती चिंता व्याप काही, दिवस कसा उजाड होता. ऊन पाऊस हसत खेळत वर्ग माझा स्वर्ग होता. आठवे आज सारे काही, बाग शाळेचा दिसला होता. त्याच बागावर नाचत बागडत वर्ग माझा स्वर्ग होता. थँक्यू. आभार प्रदर्शन करावे आणि आपल्या सर्वांच्या कार्याबद्दल बोलावे. ज्या प्रकारे आपण एकत्र आलो त्याबद्दल बोलावे. आपण सर्वांचं मी खूप मनापासून धन्यवाद करते की तुम्ही सगळेजण आपला वेळ काढून आलात. सर्वजण बिझी आहेत आपापल्या लाईफ मध्ये, पण कधी आपण स्वतःसाठी आपल्यासाठी वेळ काढत नाही. पण जो वेळ आपण आज काढलात आणि एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मी आभार प्रदर्शनासाठी गणेश पवार याला आमंत्रित करते. गणेश पवार. आदरणीय शिक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले प्रथम आभार व्यक्त करतो सर्वांचे. आणि हा कार्यक्रम आपण घ्यायचं ठरवलं. रजनीकांत कोळी, निलेश म्हात्रे, शशिकांत कात्रे, मी स्वतः गणेश पवार, राकेश कोळी अशा ठराविक मित्रांनी आम्ही एक निलेश म्हात्रेच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये आपण ठरवलं, सर्वांनी प्रतिसाद दिला ग्रुपवरतून, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, की आपण हा कार्यक्रम करायचा. आणि हा कार्यक्रम करायचं ठरल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही 2-3 मीटिंग घेतल्या की बाबा आपण हा कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा. ठीक आहे, एवढं सुरू करायच्या अगोदर सॉरी शिक्षकांचं तर आभार आहोत, पण तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक आपला जिव्हाळ्यांनी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जे प्रतिसाद दिला, पॉझिटिव्ह प्रतिसाद, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं वैयक्तिक आणि सर्वांच्या वतीने खूप खूप आभारी आहे. कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला जो गॅप होता तो आपल्याला तरी योग्य काय अयोग्य काय हे शिकवलं. त्याच्यानंतर भरपूर काही शिक्षकांनी आपल्यासाठी केलेलं आहे जे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी प्रत्येक क्षणी सगळ्यांचे चेहरे माझ्यासमोर येतात. तांदळे बाई असो, जंगम टीचर असो, काळे टीचर असो, परब टीचर असो, बाई असो, सगळे अभ्यंकर टीचर असो. मराठीमध्ये म्हणजे मी ॲक्च्युली म्युन्सिपाल्टी स्कूलमधून आलेलो. 7वीपर्यंत मी अनेकगाव उपप्राथमिक म्युन्सिपाल्टी शाळा इथे शिकलो. नंतर 7वी नंतर आल्यानंतर पाठीमागे तांदळे यांच्या होत्या क्लास टीचर, नंतर वैद्य टीचर होत्या इथे. तर सगळ्यांच्या शिक्षणामुळे मी घडलो. पुढे काही सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य सर्व विषयांवरती मी नेहमी काम करत असतो. आणि असे कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला राबवायला मला स्वतःला आवडतं. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने मी घडलो. तुम्ही दिलेले संस्कार माझ्यामध्ये आहेत आणि मी इथून पुढे माझ्या मुलांमध्ये हेच पाहायला मिळतं. कॉन्व्हेंटला जरी शिकत असले, मी आल्यानंतर फक्त मी माझंच इंट्रोडक्शन दिलं, माझ्या मुलांचं दिलं नाही. माझ्या डोक्यामध्ये फक्त तुम्ही, मी आणि शिक्षक एवढंच होतं. हां, पण नंतर मला वाटलं अरे मी माझ्या परिवाराला विसरलं याच्यामध्ये. मग माझी मुलगी लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलला आहे, 8वीला, हुशार आहे, चांगली आहे. मुलगा पण OLP स्कूलमध्ये 3वीला शिकतो, 3rd स्टँडर्डला. आणि मराठीला घेऊन चालतात. अभ्यंकर टीचरनी जसं सांगितलं, मी म्युन्सिपाल्टीमधून आलो तरी पण मराठीमध्ये मला कुठेतरी चांगले मार्क्स मिळाले, 75+ होते. ते अभ्यंकर टीचरचे संस्कार होते.
त्या भाषेवरती मी वर्चस्व मिळवलं माझ्या मातृभाषेवरती, त्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक वेळेस असतो मी जिथे कॉर्पोरेटमध्ये, गल्लीमध्ये, दिल्लीमध्ये पवार साहेबांबरोबर बसतो, पण आम्ही नेहमी मराठीलाच पुढे करतो. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या सांगतात की या पवार साहेबांसाठी सगळे सॉफ्टवेअर मराठीतून आले पाहिजे. म्हणजे 2011ला मी रिलायन्स जॉईन केली मुकेश अंबानींची, तिथून मी ॲक्सिस बँकेसाठी काम केलं आणि आता HDFC मध्ये काम करतो ॲज अ मॅनेजर. पण सगळीकडे एकच छाप पाडतो की मराठी पहिली, बाकी सगळं नंतर. तर तुम्ही सर्वांनी जे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि शिक्षकांनी आज आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने एक कमिटमेंट घेतलं आपल्याकडून, तर ते आपल्याला नेहमी वर्षानुवर्ष पूर्ण करायचं आहे. असाच कार्यक्रम या दिवशी आपण नेहमी घेत राहू दरवर्षी. तर सगळ्यांनी आपापल्या स्वतःशी एक कमिटमेंट द्यावी की दरवर्षी ह्या दिवशी आपण भेटू. ठीक आहे? चालेल चालेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ही तुमची पहिली भेट होती 25 वर्षानंतर. इथून पुढे आमच्यासाठी काही खर्च नाही केला तरी चालेल, फक्त तुमची भेट आमच्यासाठी मौल्यवान असेल. आणि जर करायचं असेल तर आमचा सहभाग त्याच्यात असलाच पाहिजे. अरे याही वेळेस जो काही खर्च झाला त्यामुळे आम्हाला सहभागी केला असता आम्हाला खूप आनंद झाला असता. अजूनही काही होत सहभागाचा प्रश्न म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच होता. कारण तुमच्या प्रत्येक ज्या आमच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्याच्यामध्ये आम्हाला फार दूर वाटत होतं की नाही एकत्र यायचं आणि तुमचा मान सन्मान करायचं आणि तुमच्याकडून जे काही शिकलोय आम्ही ते तुमच्या पुढे मांडण्याचा एक चांगला छोटासा प्रयत्न होता. बस. कुंभकर्णाच्या वंशातली दिसते पण सरांच्या विषयातच मला चांगले मार्क्स आले होते. बोलते जास्त नाही. आल्या आम्ही मध्ये पण नाही, कारण की मी 8वीला क मध्ये आलो. तर क मध्ये आल्यावर थोडंसं जाणवलं की अरे हे ब वाले आम्हाला घेतच नाही. तर आता सांगायचे म्हणून बोलते हो. तर आज आल्यावर पण असं झालं की कोणीच मला ओळखत नाही. तू खूप उशिरा आलीस. जेव्हा मी गेटवर आली तर सगळ्यांनी असं बघितलं की दुसरंच कोणीतरी आलं. तर असं वाटलं त्या क्षणी की परत जाऊ की काय, कारण कोणीच नाही. मग सगळ्यांना फोन केला, अरे या लवकर कोणीतरी या. तेव्हा आले, भेटले. पण म्हणजे असं वाटत होतं की हे ट्रेंडिंग चालू आहे म्हणून यांनी चालवलंय की काय, असं मला एक वाटत होतं. पण नाही, इथे आल्यावर असं वाटलं की नाही खरंच आपण 25 वर्षानंतर, आणि मी लिटरली 25 वर्षांनी आली आहे, कारण की माझं माहेर पण चेंज झालं, पुण्याला शिफ्ट झाले आणि मी 25 वर्षांनी चेंबूरला आली आहे. त्याच्यामुळे मला तर म्हणजे माझं स्वतःचं घर सुद्धा आठवत नव्हतं कुठे आहे. म्हणून मी आल्यावर एवढं भावूक झाली होती की कळतच नव्हतं की काय चाललंय, कुठे आलोय. पण तेव्हा मॅडमचे मला शब्द आठवले, आमच्या टिकले मॅडम. त्यांचं प्रत्येक वेळी माझ्या मागे असायचं की तू माझ्यासाठी हो. मॅडम मी तुमच्यासाठी कधी होऊ नाही शकत, पण एक वसा चालू ठेवलाय की मला टीचर व्हायचं होतं मॅम सारखं, आणि मी प्रयत्न केला तसं होण्याचा. लेक्चरर झाले पण मॅम सारखं नाही, एवढं नाही देऊ शकत. आणि आपण म्हणतो ना की मुलांनी इंग्लिशमध्ये हे नाही केलं पाहिजे, CBSE ला पण टाकणारे पण आपणच आहोत. आणि ग्रुपवर पण खूप कमी जण आहेत जे मराठीत बोलतात. त्यांनी आधी मराठीत बोला, म्हणजे कसं होईल आपली संस्कृती आपणच जपली जाईल असं. आणि हा जो कोणी प्रोग्राम अरेंज केलाय, जे कोणी मित्र आहेत, मी काही त्यांना ओळखत नाही, पण त्यांना मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू. तुम्ही वेळात वेळ तुमचं एवढं प्रेसियस शेड्यूल मधून आमच्यासाठी आले, त्यासाठी खूप थँक्यू. शाळा सोडतो पण शाळा आपल्याला सोडत नाही. कॉर्पोरेटच्या चकचकीत इमारतीला साध्या सरळ शाळेची सर येत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. प्रोजेक्टवरती प्रेझेंटेशन केलेल्या PPTला फळ्यावरती लिहिलेल्या सुवाचाराची सर कधी येत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. सूट बूट मध्ये स्पीच देणाऱ्या मेंटरला
आपल्या शिक्षकांसारखं आपुलकीने शिकवता येत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. चेहऱ्यावर खोटं असून गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला एक साथ नमस्ते म्हणायची संधी कधी मिळत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. रंगबिरंगी फिटनेस सेंटरमध्ये झुंबा करणाऱ्या व्यक्तीला परत सामूहिक कवायतीचा आनंद घेता येत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. मॅकडोनल्ड बर्गर किंगच्या बर्गरला प्रभाकर काकांच्या वडापावची चव कधीच येणार नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. विदेश दौरे होतील हो, विदेश दौरे किती होतील, पण त्याला शांतीवन, पवई, आरनाळ सहलीची मजा कधीच येणार नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. लाखो रुपये फी आकारून बोलते पोपट तयार करणाऱ्या सीबीएसई स्कूलला आपल्या शाळेसारखे अष्टपैलू विद्यार्थी कधीच घडवता येणार नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. अहो कलिग येतील हो, कलिग येतील जातील, पण लहानपणीचे वर्गमित्र परत भेटणे शक्य नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा कधीच आपल्याला सोडत नाही. धन्यवाद आपण सगळ्यांचा आल्याबद्दल, कारण 25 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन हा दिव्य कार्यक्रम करायचा नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, कारण आपण शाळा सोडतो, शाळा आपल्याला कधीच सोडत नाही. थँक्यू.